नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स हा विषय आपण अभ्यासित आहोत. युनिट 2 मधला आज आपण जो 6 पॉइंट आपण शिकत होतो, ज्यामध्ये आपण काही असोसिएशन्स बघितले होते, जे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे होते. सोबतच आपण RRLF आणि युनेस्को यांची लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये त्यांची काय भूमिका होती हे बघितलं होतं. आजच्या क्लासमध्ये आपण UGC रोल इन LIS म्हणजेच ग्रंथालय आणि माहिती विज्ञान क्षेत्रात UGCची काय भूमिका आहे हे आजच्या क्लासच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपली जी नवीन बॅच सुरू झाली आहे ती 19 जानेवारीपासून सुरू होते. तुम्ही नवीन बॅचला जॉईन करू शकता. ओके, या बॅचला जॉईन केल्यानंतर तुम्हाला या कोर्समध्ये लाईव्ह लेक्चर्स मिळतील. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, PYQs आपण करून घेणार आहोत. MCQs करून घेणार आहोत प्रॅक्टिसिंगसाठी आणि सोबतच साप्ताहिक सराव परीक्षा सुद्धा आपण करणार आहोत. आपली जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे. आपण तिला डिस्काउंट करून 8,000ला देणार आहोत. सोबतच तुम्ही पेपर 2 जर कोर्स लावत असाल पेपर 2, तर पेपर 1 जो आहे हा कम्प्लिटली फ्री असणार आहे तुमच्याकरता. ओके, तर आजच ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि जर तुम्हाला काही क्लासविषयी काही क्वेरीज असतील, अजून काही माहिती हवी असेल, तर तुम्ही या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर आपण UGC म्हणजे काय, तर UGC हे कशासाठी बनलेला आहे, त्याचा रोल काय आहे लायब्ररीमध्ये, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. पण सर्वात अगोदर UGC म्हणजे काय किंवा UGC ही कशासाठी बनवली आहे हे जाणून घेऊया. तर UGC म्हटलंय युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, असं UGCचा फुल फॉर्म आहे. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. ओके, जे भारतातील उच्च शिक्षणासाठी आहे. ओके, तुमचं जसं जे 12+2 जे एज्युकेशन येतं, हे जे एज्युकेशन आहे ते MHRDच्या अंतर्गत येतं. ओके, MHRDच्या अंतर्गत येतं. 12च्या नंतर जे एज्युकेशन येतं तुमचं, जे युनिव्हर्सिटी लेवल असतं, हे जे एज्युकेशन आहे याला हायर एज्युकेशन आपण असे म्हणतो. जसं की डिग्री कोर्सेस जे आहे ते हायर एज्युकेशनच्या अंतर्गत. तर हे सगळं UGCच्या अंतर्गत येतात. ओके, जेव्हा बघा आपण टाइप्स ऑफ लायब्ररी शिकलो, त्यामध्ये टाइप्स ऑफ लायब्ररीमध्ये आपण 4 टाइप्स शिकलेले लायब्ररीचे. पण त्यातले जर अकॅडमिकच्या दृष्टिकोनातून विचार केलाय, तर अकॅडमिक दृष्टिकोनातून 2 लायब्ररीलाच आपण महत्त्व देतो. ते म्हणजे अकॅडमिक लायब्ररी आणि पब्लिक लायब्ररी. तर आपण इथे UGCची गोष्ट करतोय, तर आपण अकॅडमिक लायब्ररीवर बोलणार, पब्लिक लायब्ररीवर बोलणार नाही. अकॅडमिक लायब्ररी अंतर्गत स्कूल, तुमचं कॉलेज आणि युनिव्हर्सिटी अशा लायब्ररीज येतात, बरोबर. तर जे स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी लायब्ररी येतात, तर स्कूल म्हटले तर 10+2, कॉलेज म्हटले जे MHRDच्या अंतर्गत येतात आणि युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत म्हणजे UGC जी आहे ती युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येते. हो, सॉरी, युनिव्हर्सिटी ही UGCच्या अंतर्गत येते. ओके, तर जसं UGCचा विचार केला, युनिव्हर्सिटीचा विचार केला, तर सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणि डीम युनिव्हर्सिटी. ओके, युनिव्हर्सिटीचा विचार केला तर तुमची प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, स्टेट युनिव्हर्सिटी आहे आणि डीम युनिव्हर्सिटी आहे. तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जी आहे ती
स्वतःची संस्था चालवत असते तिला. जे सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे ती सेंट्रलचे जे लोक आहेत गव्हर्नमेंट तिला चालवत असते. स्टेट युनिव्हर्सिटी राज्यातील जे प्रशासन आहे त्यांच्याद्वारे ही युनिव्हर्सिटी चालवण्यात येते. आणि डीम युनिव्हर्सिटी काय तर अशी युनिव्हर्सिटी ज्या कॉलेजेस किंवा असे इन्स्टिट्यूट जे आहेत ज्याच्यात ॲबिलिटी आहे की ते त्यांचं स्वतःचं सगळा खर्च जो आहे तो ते करू शकतात, ते UGCने त्याला डीम युनिव्हर्सिटी असे जे कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूट आहे त्याला डीम युनिव्हर्सिटी म्हटलेले आहे. ओके. तर या युनिव्हर्सिटीला जे फायनान्स आहे ते कोण पुरवत असते? फायनान्शियल सपोर्ट या सगळ्यांना UGC पुरवत असतो. ओके. तर बघूया UGCचं एस्टॅब्लिशमेंट इयर काय आहे, तिची स्थापना कशी झाली, कोणाद्वारे झालेली आहे. ओके. In December 1948, the government of India appointed the University Education Commission under the chairmanship of Dr. Radhakrishnan. ओके. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती झाली. युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन याला अपॉइंट करण्यात आलंय. कधी करण्यात आलेला आहे? डिसेंबर 1948 मध्ये करण्यात आलेला आहे. ओके. द कमिशन हॅज made important recommendation on various aspects of higher education and submitted its report in August 1949. ओके. या आयोगाने उच्च शिक्षणाच्या विविध पैलूवर व्हॅरियस ॲस्पेक्टवर त्यांनी डिस्कशन केलेलं आहे. अनेक महत्त्वाच्या शिफारशी केलेल्या आहे, काही रिकमेंडेशन झालेले आहे, इम्पॉर्टंट रिकमेंडेशन झालेले आहे. आणि त्यानंतर तो जे रिपोर्ट आहे तो रिपोर्ट ऑगस्ट 1949 मध्ये तो सबमिट करण्यात आलेला आहे. ओके. सोबतच डॉक्टर राधाकृष्णन यांनी रिमार्क केलेला आहे, द लायब्ररी इज द हार्ट ऑफ ऑल वर्क ऑफ युनिव्हर्सिटी. म्हणजेच ग्रंथालय हे विद्यापीठाच्या सर्व कार्याचे हृदय आहे. ओके. नोट करायचं आहे हे की कोणाचं स्टेटमेंट आहे की ग्रंथालय हे विद्यापीठाच्या सर्व कार्याचे हृदय आहे. कोणी म्हटलेलं आहे? तर डॉक्टर राधाकृष्णन यांनी म्हटलेलं आहे. ओके. Pursuant to the recommendation of this commission, the government of India established the University Grant Commission, UGC, on 3rd November 1952, and it was inaugurated on 28 December 1953 by the Education Minister मौलाना अबुल कलाम आझाद. बघा, या आयोगाच्या शिफारसीनुसार भारत सरकारने 3 नोव्हेंबर 1952 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची स्थापना केली. 3 नोव्हेंबर 1952 मध्ये झाली. आणि त्याचं इनॉग्रेट जे आहे त्याचं इनॉग्रेशन जे आहे त्याचं कोणाच्या हस्ते झालेलं, त्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालंय? जे एज्युकेशन मिनिस्ट्री मौलाना अबुल कलाम आझाद जे शिक्षण मंत्री होते, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. कधी झालेलं आहे? 28 डिसेंबर 1953. ओके. 28 डिसेंबर 1953 ला याचं इनॉग्रेशन झालेलं आहे. तर जेव्हा तुम्हाला UGCचं एस्टॅब्लिशमेंट इयर विचारण्यात येईल तर तुम्हाला ही डेट लक्षात ठेवायची आहे, 28 डिसेंबर 1953. ओके. विसरायचं नाही आहे. The UGC became a statutory body when the University Grant Commission Act 1956 was passed by the Indian Parliament in the November 1956. Okay. नोव्हेंबर 1956 मध्ये भारतीय संसदेने इंडियन पार्लमेंटने विद्यापीठ अनुदान आयोग कायदा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ऍक्ट 1956 मध्ये मंजूर केला. आणि ते मंजूर केल्यानंतर UGC एक
वैधानिक संस्था बनली, एक स्टॅच्युटरी बॉडी बनली. ओके, तर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन ऍक्ट UGC ऍक्ट कधी झालेला आहे? 1956. याची एस्टॅब्लिशमेंट इयर काय आहे? 28 डिसेंबर 1953. इनॉग्रेट कोणाद्वारे करण्यात आलेला आहे? त्या एज्युकेशन मिनिस्टर मौलाना अबुल कलाम आझाद, शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या हस्ते यांचं या UGC ग्रँड कमिशनचं उद्घाटन झालं होतं. ओके, इम्पॉर्टंट आहेत हे. ओके, it work as an important link between union, state government and higher education institution. जे UGC आहे हे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि उच्च शिक्षण संस्था यांच्यातील एक महत्वाचा दुवा आहे. ओके, इट सपोर्टेड ॲज अ फायनान्शियल टू अकॅडमिक लायब्ररीज. जे अकॅडमिक लायब्ररीज आहे, शैक्षणिक ग्रंथालय, त्यांना आर्थिक सहाय्य करीत असते UGC. ओके, मेन सोर्स ऑफ अकॅडमिक अकॅडमिक लायब्ररी जे आहे त्यांचं मेन सोर्स काय आहे? मुख्य स्रोत कुठनं त्यांना मिळतो? फायनान्शियल सपोर्ट त्यांना कोण करते? ते UGC द्वारे त्यांना फायनान्शियल सपोर्ट असतो. मेन सोर्स ऑफ पब्लिक लायब्ररीला फायनान्शियल सपोर्ट कोण करत असतो? कालच्या क्लासमध्ये आपण बघितलं आहे. तर RRRLF, राजा राम मोहन राय लायब्ररी फाउंडेशन यांच्याद्वारे पब्लिक लायब्ररीचे जे काही इश्यूज असतील, जे काही डेव्हलपमेंटच्या गोष्टी असतील, त्या सगळ्या कोणाच्या सपोर्टनी पूर्ण केल्या जातात? तर RRLFच्या द्वारे. ओके, मेन सोर्स ऑफ स्पेशल लायब्ररी, जे स्पेशल लायब्ररीज आहेत ना, जे स्पेशल लायब्ररी आहे त्यांचे मेन सोर्स काय आहे? मुख्य स्रोत काय आहे? तर त्यांची पॅरेंट बॉडी, जी मुख्य संस्था आहे ते त्यांना फायनान्शियल सपोर्ट करीत असते. ओके, लक्षात ठेवायचं आहे. ओके, फर्स्ट चेअरमॅन ऑफ UGC, पहिले अध्यक्ष UGCचे कोण होते? The first chairman of UGC, University Grand Commission, was Dr. Shanti Swarup Bhatnagar. ओके, शांती स्वरूप भटनागर हे UGCचे पहिले चेअरमॅन होते. सर्विंग फ्रॉम 1953 टू 1955. 1953 ते 1955 पर्यंत त्यांनी सेवा दिली म्हणता येईल, किंवा त्यांनी ॲज अ चेअरमॅन म्हणून काम केले. बिफोर द UGC बिकम अ स्टॅच्युटरी बॉडी, with C.D. Deshmukh later becoming the first chairman after it was established by an act of parliament in 1956. बघा, पहिले चेअरमॅन जे होते डॉक्टर शांती स्वरूप भटनागर होते आणि त्यांचा जो कार्यकाळ होता तो 1953 टू 1955 होते. परंतु हे जे UGCचं जे वैधानिक दर्जा मिळण्यापूर्वी त्यांनी हा सगळा पदभार सांभाळला होता. 1956 नंतर इंडियन पार्लमेंटने संसदेने कायद्याद्वारे याची स्थापना झाली आणि त्या स्थापनेनंतर जे पहिले अध्यक्ष होते ते C.D. देशमुख होते. ओके, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. ओके, C.D. देशमुख कोण होते? C.D. देशमुख वॉज अन इंडियन सिव्हिल सर्वंट. हे एक भारतीय नागरिक सेवक होते. द फर्स्ट इंडियन टू बी अपॉइंटेड ॲज अ गव्हर्नर ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन 1943. सोबतच ते 1943 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलेले होते ब्रिटिश काळात. ओके, ॲज प्रेसिडेंट ऑफ UGCचं प्रेसिडेंटचं काळ त्यांचा काय होता? 1956 टू 1961. 1956 ते 61 पर्यंत त्यांनी ॲज अ UGC प्रेसिडेंट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि व्हाईस चान्सलर ऑफ दिल्ली युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे 1962 ते 67 पर्यंत. ओके, दिल्ली विद्यापीठाचे ते कुलगुरू म्हणूनही त्यांनी
काम केलेलं आहे. ओके, तर फर्स्ट चेअरमॅन कोण होते? डॉक्टर शांती स्वरूप भटनागर होते. आफ्टर 1956 पार्लमेंट ऍक्ट नंतर जे फर्स्ट चेअरमॅन झाले ते सी डी देशमुख झाले. त्यांचा जो कार्यकाळ वेळ होता त्यांनी 1956 ते 61 पर्यंत त्यांनी ऍज अ प्रेसिडेंट म्हणून काम केलेलं आहे. ओके, नाव प्रेझेंट चेअरमॅन ऑफ युजीसी. प्रेझेंट चेअरमॅन कोण आहेत? आताचे जे नवीन अध्यक्ष आहेत युजीसीचे, तर डॉक्टर विनीत जोशी हे आहेत. बघा, आपण युजीसी जेव्हा आपण शिकत होतो, युजीसीचं कमिटी जेव्हा आपण बघत होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि या हा जो क्लास आहे हा ब्रीफली युजीसी शी रिलेटेड आहे, तर यातही काही मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, हेडक्वार्टर्स आर इन न्यू दिल्ली. न्यू दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. ओके, परीक्षेत विचारण्यात येतात, सगळेच इम्पॉर्टंट आहे. युजीसी हॅज 6 रिलिजन सेंटर्स. ओके, जे युजीसीचे 6 ऑफिशियल सेंटर्स आहेत ते कुठे कुठे आहे? तर पुणे, भोपाळ, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता आणि बँगलोर येथे आहे. ओके, याचं हेडक्वार्टर कुठे आहे? नवी दिल्ली येथे आहे. ओके, युजीसीचं टॅगलाईन काय आहे? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. परीक्षेत कधी कधी विचारून घेतात की युजीसीचं टॅगलाईन काय आहे, हो ना? तर याचं टॅगलाईन आहे क्वालिटी हायर एज्युकेशन फॉर ऑल. सर्वांसाठी दर्जेदार उच्च शिक्षण, असा युजीसीचं टॅगलाईन आहे. याचा मोटो ऑफ युजीसी, मोटो काय आहे युजीसीचा? ज्ञान विज्ञान विमुक्ते. ज्ञान आणि विज्ञानाने मुक्ती मिळते, असा याचा मोटो आहे. ओके, याचाच अर्थ काय होतो? ज्ञान विज्ञान विमुक्ती, यालाच नॉलेज लिबरेट म्हटलेलं आहे, म्हणजे ज्ञानामुळे मुक्ती मिळते. ओके, विसरायचं नाही आहे याची टॅगलाईन आणि मोटो. ओके, युजीसीची काही ऍक्टिव्हिटीज आहे, काही उपक्रम आहेत ते आपण जाणून घेऊया. मेनी ऍक्टिव्हिटीज आर डन बाय युजीसी फॉर लायब्ररी एज्युकेशन अँड कॉपरेशन, सम ऑफ विच आर फॉलोज. ओके, तर पहिला आहे फायनान्शियल असिस्टन्स, म्हणजे आर्थिक मदत. युजीसी प्रोव्हाइड ग्रांट मेनली टू सेंट्रल, स्टेट अँड गव्हर्नमेंट कॉलेजेस. युजीसी ही केंद्रीय केंद्रीय राज्य युनिव्हर्सिटी आणि सरकारी जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, सरकारी जे कॉलेजेस आहे, महाविद्यालय आहे, त्यांना अनुदान प्रदान करीत असते. इन्फॉर्मेशन अबाउट ग्रांट इज अवेलेबल अंडर each 5-year plan in which is library budget is also determined. ओके, प्रत्येक पंचवार्षिक योजनेअंतर्गत अनुदानाची माहिती उपलब्ध असते, ज्यामध्ये ग्रंथालयाचे बजेट देखील निश्चित केले जाते. ओके, बघा, द नेक्स्ट काय आहे? द प्रोजेक्ट बुक बँक रन बाय द लायब्ररी इज अ कॉन्ट्रीब्युशन ऑफ युजीसी. युजीसी द्वारे बुक बँक हा सुद्धा एक प्रोग्राम चालवण्यात आलेला होता. तर बुक बँक काय आहे? तर जे पुअर स्टुडंट आहेत, गरीब असे स्टुडंट आहेत, त्या स्टुडंटसाठी बुक रिझर्व करून ठेवणे आणि ते बुक्स त्यांना परीक्षेच्या दरम्यान म्हणू, किंवा जे स्टुडंट बुक्स घेऊ शकत नाही, ज्यांची कंडिशनच नाहीये बुक्स घ्यायची किंवा परचेस करायची, बाहेरून बुक्स घ्यायची, नाही का, आर्थिक परिस्थिती नसेल, अशा स्टुडंटला त्या बुक्स अवेलेबल करून देणे, हे प्रोजेक्ट त्यांनी सुरू केलं होतं बुक बँक या नावाने. ओके, काही लायब्ररी या बुक बँक सारखे जे प्रोजेक्ट्स आहे ते अडॅप्ट सुद्धा करतात आणि आपल्या लायब्ररीमध्ये लागू करतात. ओके, करिक्युलम डेव्हलपमेंट कमिटी, सीडीसी सुद्धा युजीसीचाच एक ऍक्टिव्हिटी आहे. इन द फील्ड ऑफ लायब्ररी सायन्स, सीडीसी वॉज क्रिएटेड इन द इयर 1990. 1990 मध्ये सीडीसी
ला निर्माण करण्यात आलं, तयार करण्यात आलं, विच वॉज हेडेड बाय पी एन कॉल. पी एन कॉल हे त्याचे अध्यक्ष होते. अध्यक्ष म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली होती, त्यांचं निवड झाली होती. ओके. दिस कमिटी सबमिटेड इट्स रिपोर्ट इन द इयर 1993. 1993 मध्ये त्यांनी समितीला अहवाल सादर केला होता. ओके. विच गाईड इन विच गाईडलाईन रिलेटेड टू सिलेबस ॲडमिशन पॉलिसी वर प्रोव्हाइडेड. ओके. या रिपोर्टमध्ये त्यांनी अभ्यासक्रम, ॲडमिशन पॉलिसी याच्याशी रिलेटेड काही गाईडलाईन्स, मार्गदर्शक तत्वे त्यांना देण्यात आली होती. ओके. तर CDC काय आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. याचे हेड कोण होते, कोणाद्वारे करण्यात आलेली आहे CDC आणि कोणत्या इयरला ती क्रिएट करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे आपलं नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर, यालाच NIC असे म्हटले आहे. नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर हॅव बीन एस्टॅब्लिश बाय UGC द्वारे ही स्थापित करण्यात आलेली आहे. कशासाठी करण्यात आलेली आहे? फॉर रिसर्च स्कॉलर टू प्रोव्हाइड रिसर्च अँड बिब्लिओग्राफिकल इन्फॉर्मेशन इन द व्हॅरियस सब्जेक्ट. ओके. नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरला मराठीत राष्ट्रीय माहिती केंद्र असे म्हटलेले आहे. हे जे सेंटर आहे ते कशासाठी स्थापित करण्यात आलेले आहे? तर विविध विषयामध्ये संशोधन आणि ग्रंथसूची, बिब्लिओग्राफिक इन्फॉर्मेशन, ग्रंथसूची माहिती देण्यासाठी, संशोधन अभ्यासकासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच UGCने राष्ट्रीय माहिती केंद्रे स्थापित केलेली आहे. ओके. मॉडर्नायझेशन ऑफ लायब्ररीज, ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करणे हे सुद्धा एक आर्थिक मदत आहे. फायनान्शियल असिस्टंट इज प्रोव्हाइडेड बाय UGC फॉर द मॉडर्नायझेशन ऑफ each university libraries, under which this amount is fixed at 2 crore for the central library and 50 lakhs for the state library. ओके. जे मॉडर्नायझेशन ऑफ लायब्ररी, ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करण्यास सुद्धा UGCचा सहभाग आहे. तर प्रत्येक विद्यापीठ ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणासाठी UGC द्वारे जी आर्थिक मदत आहे ती प्रदान केली जाते, प्रोव्हाइड केली जाते, ज्या अंतर्गत ही रक्कम केंद्रीय ग्रंथालयासाठी 2 कोटी, बघा इथे फिक्स्ड केलेली आहे. जे सेंट्रल लायब्ररीज आहे त्यांच्यासाठी 2 करोड आणि जे स्टेट लायब्ररी आहे त्यांच्यासाठी 50 लाख रुपये अशी अमाऊंट निश्चित केलेली आहे. ओके. दिस अमाऊंट कॅन बी यूज फॉर कम्प्युटर, फर्निचर, इलेक्ट्रिक फिटिंग, इंटरनेट कनेक्शन, परचेस ऑफ बुक अँड एम्प्लॉय ट्रेनिंग. ओके. तर ही जी रक्कम आहे ही कशासाठी वापरण्यात आली पाहिजे? जे तुमचं संगणक आहे, फर्निचर्स आहेत लायब्ररीचे, है ना, इलेक्ट्रिक फिटिंग्स आहेत, है ना, इंटरनेट कनेक्शन आहेत, पुस्तके आहेत, बुक्स घ्यायचे आहेत आणि जे एम्प्लॉय ट्रेनिंग आहे त्यांच्यासाठी, कर्मचारी प्रशिक्षणासाठी या रक्कमचा ही रक्कम वापरली जाऊ शकते. ओके. नॅशनल रिव्ह्यू कमिटी, याला NRC असे म्हटले आहे. द NRC इज फॉर्म फॉर द युनिव्हर्सिटी बाय द UGC, whose function is examine and review the use of grant provided by UGC and prepare the policy for future use to submit a report to the UGC. ओके. रिव्ह्यू कमिटीला राष्ट्रीय आढावा समिती असे म्हटलेले आहे. विद्यापीठासाठी NRC ची जी स्थापना आहे, नॅशनल रिव्ह्यू कमिटी जी आहे ती UGC कडनं केली जाते. ज्याचे कार्य काय आहे की UGCने दिलेल्या अनुदानाच्या वापराचे परीक्षण आणि पुनरावलोकन करणे. ओके. रिव्ह्यू आणि त्यांनी दिलेलं जे ग्रांट आहे त्याला प्रोव्हाइड करणे, एक्झामिन करणे आणि भविष्याच्या वापरासाठी धोरण तयार करणे आणि फॉर द फ्युचर काही पॉलिसीज जे आहे ते प्रिपेअर करणे आणि ते प्रिपेअर करून UGCला त्याची रिपोर्ट जी आहे ते सबमिट करणे. ओके. नेक्स्ट आहे आपलं लायब्ररी कमिटीज. लायब्ररी कमिटी हे 1957 ला स्थापित करण्यात आली होती. कोणाद्वारे करण्यात आली होती?
तर एस आर रंगनाथन द्वारे करण्यात आली होती. एस आर रंगनाथन कमिटी सुद्धा याला म्हटल्या जाते. ओके, कधी करण्यात आली होती? सॉरी, द रिव्ह्यू कमिटी ऑन लायब्ररी सायन्स वॉज कॉन्स्टिट्यूट इन 1961 बाय एस आर रंगनाथन प्रेसिडेंट, जे 1961 मध्ये डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथालय विज्ञानावरील एक पुनरावलोकन समिती स्थापन करण्यात आली होती. ओके, द पर्पज ऑफ दिस कमिटी इज टू रिकमेंडेड a standard for teaching, examination and research in the library scholar, and to prepare different level to curriculum and to decide the administration eligibility स्टुडंट ऑफ each कोर्स. तर या समितीचा उद्देश काय होता, पर्पज काय होता? जे ग्रंथालय शाळांमध्ये अध्यापन, टीचिंग, परीक्षा आणि संशोधनासाठी जे काही मानके होते, जे रिसर्च स्कॉलर्स होते, त्यांच्याकरिता अभ्यासक्रमाचे वेगळे वेगळे स्तर तयार करणे आणि प्रत्येक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याची जी प्रवेश पात्रता आहे, त्यांची जी इलिजिबिलिटी आहे त्या स्टुडंटची, तशा ते बघून त्यांना त्यांचं जे अभ्यासक्रम आहे ते निश्चित करणे. ओके, त्यांचा जो कोर्स आहे इच कोर्स, ते विद्यार्थ्यांची पात्रता बघून ते निश्चित करणे. ओके, अशी लायब्ररी कमिटी होती. The committee submitted its report in 1962. However, the report of the review committee, which was the first complete document on the library education in India, published by the UGC in 1965. 1965 मध्ये UGCने भारतीय विद्यापीठामध्ये ग्रंथालय विज्ञान या शीर्षकाने प्रकाशित केलेल्या पुनरावलोकनाच्या समितीच्या अहवालात ग्रंथालय विज्ञानाच्या तपशिलावर आढावा समाविष्ट होता. ओके, जे 1962 मध्ये त्यांनी रिपोर्ट सबमिट केली. तथापि 1965 मध्ये UGCने लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स इन युनिव्हर्सिटी हे जे या टायटलनी काही प्रकाशित केलेले जे पुनरावलोकन होते, जे रिव्ह्यू कमिटी होती, पुनरावलोकन समिती होती, त्यांच्या अहवालात विज्ञानाच्या शिक्षणावर तपशील आढावा समाविष्ट केला आहे. हा आढावा भारतातील ग्रंथालय शिक्षणावरील पहिला संपूर्ण दस्तऐवज होता. ओके, वाडिया कमिटी काय आहे? वाडिया कमिटी जी आहे 1967 ला इस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. UGC हॅज अपॉइंटेड रिव्ह्यू कमिटी अंडर द चेअरमॅनशिप ऑफ प्रोफेसर AR वाडिया, म्हणून याला वाडिया कमिटी म्हटलेली आहे. वॉज कॉन्स्टिट्यूटेड इन 1967. 1967 मध्ये AR वाडिया यांच्या अध्यक्षतेखाली ही रिव्ह्यू कमिटी स्थापित करण्यात आली होती, नियुक्त करण्यात आली होती. विच गिव्ह अ कॉम्प्रिहेन्सिव्ह डिटेल रिपोर्ट फॉर प्रॉपर अँड efficient organizational setup for the functioning of university library and for the introduction of Master of Library Science course in the Indian universities. Okay. UGCने या समितीने, जी ही रिव्ह्यू कमिटी होती, जी वाडिया कमिटी होती, त्या कमिटीने विद्यापीठ ग्रंथालयाच्या कामकाजासाठी योग्य आणि कार्यक्षम संघटनात्मक व्यवस्थापनेसाठी आणि भारतीय विद्यापीठामध्ये ग्रंथालय विज्ञान विषयातील पदव्युत्तर जे मास्टर डिग्री होते त्याचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एक व्यापक तपशीलवार अहवाल दिलेला आहे या समितीमध्ये. ओके, मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स जे आहे त्या कोर्सला या कमिटीमध्ये इंट्रोड्यूस करून दिलेला आहे. ओके, इथे काही ब्रीफ क्रोनॉलॉजी ऑफ द UGC इन्व्हॉल्वमेंट इन द डेव्हलपमेंट ऑफ अकॅडमिक लायब्ररी इन इंडिया. भारताच्या ज्या अकॅडमिक लायब्ररीज आहे त्याच्यामध्ये UGCचं काय इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांच्या विकासासाठी, ते ब्रीफली क्रोनॉलॉजी म्हणजे त्यांच्या क्रोनॉलॉजीनुसार इथे डिटेल्स सांगितली आहे. तर 1960 मध्ये द UGC वॉज, हे रिपीट झालेले, द UGC वॉज एस्टॅब्लिश विथ द mandate to promote and coordinate university education in India. 1956 मध्ये
UGCने मॅन्डेट प्रमोट केलेला आहे युनिव्हर्सिटी आणि कोऑर्डिनेट जे भारतातील जे एज्युकेशन युनिव्हर्सिटीज आहे, जे शैक्षणिक युनिव्हर्सिटी आहे, त्याला प्रमोट केलेलं आहे, त्याला प्रोत्साहित दिलेलं आहे. लॉन्च द युनिव्हर्सिटी लायब्ररी ग्रँट स्कीम टू प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टंट टू युनिव्हर्सिटी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ देअर लायब्ररीज. युनिव्हर्सिटीने जे UGC आहे, UGC द्वारे युनिव्हर्सिटी ग्रँट UGC लायब्ररी ग्रँट स्कीम जी स्कीम आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे, ती प्रदान केलेली आहे. कशासाठी? फायनान्शियल असिस्टंट करण्यासाठी, फायनान्शियल मदत करण्यासाठी फॉर द डेव्हलपमेंट देअर लायब्ररीजचे लायब्ररीचा विकास करण्यासाठी. ओके. द UGC एस्टॅब्लिश द नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया. UGCने नॅशनल लायब्ररी जी आहे ती स्थापित केली ॲज अ सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ बुक्स अँड डॉक्युमेंटेशन इन व्हॅरियस लँग्वेज. सोबतच डॉक्युमेंटेशन सुद्धा त्यांनी केलेलं आहे विविध भाषामध्ये. बघा 1968 मध्ये केलेले आहे. इन 1974 मध्ये काय केलंय? द UGC introduced the University Library Service Scheme to provide financial support for the modernization and strengthening the various युनिव्हर्सिटी लायब्ररीज. ओके. UGCने काय केलेलं आहे? जे विद्यापीठ लायब्ररी योजना आहे, सर्व्हिसच्या ज्या योजना आहे ते प्रोव्हाइड केलेला आहे फायनान्शियल सपोर्ट करता. त्या फायनान्शियल सपोर्ट कशासाठी? तर मॉडर्नायझेशन, आधुनिकीकरणासाठी आणि स्ट्रेंथिंग ज्याची ती युनिव्हर्सिटी लायब्ररीला वाढवण्याकरिता. ओके. 1984 मध्ये काय झालंय? द UGC लॉन्च देअर लायब्ररी नेटवर्क प्रोजेक्ट. काही नेटवर्क प्रोजेक्ट त्यांनी लॉन्च केलेले आहे आणि त्यातून त्यांनी क्रिएट अ नॅशनल नेटवर्क ऑफ लायब्ररीज अँड इन्फॉर्मेशन सेंटर, त्यातून त्यांनी काही नॅशनल नेटवर्क्स ऑफ लायब्ररी आणि इन्फॉर्मेशनची स्थापना केलेली आहे. ओके. काही इन्फॉर्मेशन सेंटर्स म्हणजेच लायब्ररीज जे आहे माहिती केंद्र त्यांनी स्थापित केलेले आहे 1984 मध्ये. 2003 मध्ये काय केलेले आहे? द UGC इंट्रोड्यूस द डिजिटल लायब्ररी consortium to provide digital resources and services to academic library. बघा 2003 मध्ये UGCने डिजिटल लायब्ररी कन्सोर्टिया हे प्रोव्हाइड केलं आहे डिजिटल रिसोर्सेससाठी, जे ऑनलाईन रिसोर्सेस आणि सर्व्हिसेससाठी. ओके. जे अकॅडमिक लायब्ररी आहे त्यांना डिजिटल रिसोर्सेस आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेले आहेत. 2013 जे 2013 मध्ये UGC लॉन्च द नॅशनल अकॅडमिक रिपॉझिटरी. बघा प्रश्न विचारण्यात येतील कोणत्या इयरमध्ये कोणतं काम UGCने केलेलं आहे, त्यांचं काय इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणून हे सगळे मी क्रोनॉलॉजिकल दिलेलं आहे. तर तुम्ही याला एकदा नीट वाचून घ्या, समजून घ्या आणि यावर तुमचे जर स्वतःचे नोट्स बनत असतील की पॉईंट्समध्ये तर ते तुम्ही बनवू शकता. ओके. तर 2013 मध्ये UGCने काय केलंय? लॉन्च केलंय नॅशनल अकॅडमिक रिपॉझिटरी टू डिजिटाइज अकॅडमिक अवॉर्ड अँड मेक देम अवेलेबल ऑनलाईन. जे NAD नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी त्यांनी सुरू केलेली आहे. कशासाठी? डिजिटाइज अकॅडमिक अवॉर्ड म्हणून, पुरस्कार म्हणून आणि स्वतःला ऑनलाईन अवेलेबल केलेला आहे. ओके. ओके. इथे मी मराठीत ही स्लाइड दिलेली आहे. या स्लाइडचा तुम्ही स्लाइडला रीड करून घ्या, समजून घ्या आणि जर काही तुम्हाला क्लासविषयी काही क्वेरीज असतील तर ते तुम्ही कमेंट्स बॉक्सला तुमची क्वेरीज पुट करा. मी नक्की त्याला आन्सर करेल. ओके. थँक्यू आणि क्लासला लाईक करा. थँक्यू.